नमस्कार, मी जान्हवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 10वी-12वी नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर एस सोनावणे. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. चर्चेला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून घेऊयात. प्राध्यापक डॉक्टर एस सोनावणे हे गरुड झेप अकॅडमी आणि गरुड झेप सैनिकी स्कूलचे संस्थापक आहेत. गरुड झेपच्या महाराष्ट्रभर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर या शहरामध्ये भव्य शाखा असून सध्या गरुड झेपमध्ये 4 ते 5 हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून आजपर्यंत जवळपास 6,000पेक्षा जास्त विद्यार्थी हे विविध सरकारी नोकरीमध्ये दाखल झाले आहेत. गरुड झेप अकॅडमीचा 19 एकर परिसरामध्ये मैदानी, लेखी तयारीसह भव्य अभ्यासिका, हॉस्टेल, कॅन्टीन, जीप, शॉपिंग मॉल यासह अनेक सुविधा असून इथे पहिली ते महाविद्यालयीन शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. सर, मुळात स्पर्धा परीक्षेबद्दल बोलतोय तर स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय आणि ती नेमकी कोणत्या स्वरूपाची असते? जेव्हा विद्यार्थी 10वी पर्यंत शिक्षण घेतो त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यात येते ती स्पर्धा, कॉम्पिटिशन. आणि आज कुठलीही सरकारी नोकरी असेल किंवा कुठलीही नोकरी द्यायची असेल तर त्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यावीच लागते. स्पर्धा परीक्षा म्हणजेच शिपाई पदापासून ते कलेक्टर पदापर्यंत आणि शिपाई पदापासून ते त्या ठिकाणी आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे अधिकारी पदापर्यंत ज्या परीक्षा द्याव्या लागतात त्यालाच आपण म्हणतो स्पर्धा परीक्षा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. आणि कुठलीही नोकरी या परीक्षेशिवाय नसते. म्हणजेच विद्यार्थ्याच्या शिक्षणाबरोबर त्याला स्पर्धा परीक्षा करावीच लागते आणि ही स्पर्धा परीक्षा त्याला सरकारी नोकरीपर्यंत घेऊन जात असते. आणि ही स्पर्धा परीक्षा करण्याची वेळ कोणती, कोणत्या वेळेला तयारी सुरुवात करावी यात सर्व काही दडलेलं असतं आणि त्यानुसारच नोकरी मिळत असते. सर, स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय ते समजलं, पण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कोणकोणत्या जागा भरल्या जातात आणि ती भरती प्रक्रिया कशी असते? आपण जर 10वीच्या नंतरच्या स्पर्धा परीक्षेचा विचार केला की 10वी नंतर मला लगेच अधिकारी बनायचं तर कोणती परीक्षा देता येईल, तर ती असते एनडीएची परीक्षा, जी 11वी-12वी करताना आपण आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या पदाचे अधिकारी बनू शकतो. या कुठल्याही साईटला जाण्यासाठी, अधिकारी बनण्यासाठी एनडीएची परीक्षा द्यावी लागते. आणि दुसरं, जर आपल्याला त्या ठिकाणी डिफेन्स साईटमध्ये दुसरे बघायचे तर नेव्हीमध्ये असेल, आर्मी मध्ये असेल, एअरफोर्स मध्ये असेल, त्याच्यापेक्षा खालचे क्लास 3चे पद, MR, SSR, S ग्रुप, Y ग्रुप एअरफोर्स मधील हे असंख्य पद तिथे येतात आणि त्याची तयारी करता येते. आपण 12वी नंतरचा जर विचार केला तर 12वी नंतर आपण फक्त डिफेन्स साईटला बघूया. महाराष्ट्र पोलीस असेल, जेल पोलीस, दारूबंदी पोलीस, वनरक्षक, स्टाफ सिलेक्शन ज्याच्यामध्ये BSF, ITBP, आसाम रायफल, CRPF, CISF यासारखे पद आहेत. म्हणजेच असंख्य पद आहेत. यापेक्षाही वेगळं स्पर्धा परीक्षेमध्ये अशा काही परीक्षा असतात ज्याच्यामध्ये मैदानी चाचणी नाहीये, तिथं तुम्हाला डिफेन्सला जायचं नाहीये, जिल्हा परिषद असेल, खादी ग्रामोद्योग असेल, सहकार पणन असेल, मंत्रालयातल्या जागा असतील, असंख्य परीक्षा. जर सांगायचं झालं तर हजारो परीक्षा आहेत. दिवस पुरणार नाही इतक्या स्पर्धा परीक्षा असतात आणि कुठल्याही सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा द्यावीच लागते. पण मग असा एक प्रश्न येतो, तो म्हणजे वयोमर्यादा किती असायला हवी, शिक्षण आपलं किती व्हायला हवं आणि शारीरिक क्षमता किंवा मेडिकल ज्याला आपण म्हणतो, तर त्या संदर्भात काय सांगा? मी तर नेहमीच हे सांगत आलेलो आहे, आपल्या माध्यमातून असेल, विविध चॅनलच्या माध्यमातून असेल, की जेव्हा विद्यार्थी 10वी उत्तीर्ण होतोय किंवा 10वीची परीक्षा देतोय तेव्हापासून जर त्याने स्पर्धा परीक्षेची सुरुवात केली तर भविष्यात येणाऱ्या वयामध्ये, योग्य वयामध्ये तो नोकरी मिळू शकतो. जसं आपण बघतो डिफेन्स साईटला वयाची मर्यादा फक्त 19 वर्षापर्यंत आपल्याला एनडीएची परीक्षा देता येते, 21 वर्षापर्यंत आर्मीची परीक्षा देता येते, 25-30 पर्यंत पोलीस वगैरे सर्व परीक्षा देता येतात, 35 वयापर्यंत MPSCची परीक्षा देता येते, 32 पर्यंत देता येते. हे प्रत्येकाचं वय ठरलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो 10वी नंतर 11वी-12वी करताना जर आपण स्पर्धा परीक्षा केली तर त्याचा जास्त फायदा होतो. जे विद्यार्थी आता 12वी झालेले आहेत त्यांच्या हातून त्या ठिकाणी ते 2 वर्ष गेलेत, ते आता एनडीए तर करू शकणार नाही, मग ते बाकीच्या स्पर्धा परीक्षा करू शकतात. पोलीस डिपार्टमेंटला जाऊ शकतात. आता त्या ठिकाणी दारूबंदी पोलीसच्या ऍड पडेल, वनरक्षकची ऍड पडेल, या सर्व परीक्षा ते देऊ शकतात आणि 2 वर्षात सरकारी नोकरी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळू
मिळू शकतात, पण त्यासाठी थांबावं लागतं. असंख्य परीक्षा असतात, वेगवेगळे मार्ग असतात, शिक्षणानुसार तुम्हाला ते घ्यावे लागते. आणि तिसरा टप्पा, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते ग्रॅज्युएशन नंतर तयारीला लागले तर तिथे सुद्धा त्यांना तलाठी, लिपिक, वरिष्ठ लिपिक, MPSCच्या परीक्षा ह्या भेटतात. सर, हे सगळं समजलं, मात्र परीक्षेचे सुद्धा काही टप्पे असतात, जसं की प्रिलिम्स लेखी परीक्षा आणि त्यानंतर इंटरव्ह्यू किंवा मैदानी खेळ. तर मैदानी आणि त्यासोबतच लेखी चाचणी जी असते, त्याबद्दल सांगा आणि त्याला किती गुण असतात हेही सांगा. परीक्षेच्या स्वरूपावरती अवलंबून आहे. जेव्हा स्पर्धा परीक्षेचा आपण विचार करतो, अशा काही परीक्षा आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला, जसं एनडीएचा आपण विचार केला तर तिथं तुम्हाला लेखी परीक्षेला पूर्ण महत्त्व द्यावं लागेल. त्यानंतर तुम्हाला SSBच्या इंटरव्ह्यूची तयारी करावी लागेल आणि यातून तुम्हाला पुढे जावं लागतं. काही परीक्षा अशा असतात की त्यामध्ये फक्त शारीरिक क्षमता म्हणजे मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा दोनच असतात. तिथे इंटरव्ह्यूची तयारी नसते, मुलाखत नसते. मग या परीक्षेमध्ये तुम्हाला लेखी परीक्षेवरती जास्त भर द्यावा लागतो आणि 2 ते 3 वर्षात ती परिपूर्ण थांबून तेही कंटिन्यू. आणि स्पर्धा परीक्षेचा एकच नियम मी सांगेल, जो थांबला तो लागतो, जो नाही थांबला तो लागत नाही. त्यासाठी तुम्हाला रेग्युलर करून त्या परीक्षा द्याव्या लागतात. अशा काही परीक्षा आहेत त्यात फक्त लेखी परीक्षा आहे. जसं मी तुम्हाला पहिलेही बोललो की MPSCची परीक्षा फक्त लेखी परीक्षा जरी काढली चांगल्या पद्धतीने तर तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते. तलाठीमध्ये सुद्धा तुम्हाला लेखी परीक्षावरती त्या ठिकाणी नोकरी मिळते. आणि बऱ्याच अशा परीक्षा आहेत जिथं मैदानी चाचणी नसते. म्हणजेच याचा अर्थ असा होतो, आपण कोणत्या क्षेत्रात जाणार आहात, डिफेन्स क्षेत्रात जायचंय तर मैदानी चाचणी करावीच लागेल. डिफेन्स क्षेत्राव्यतिरिक्त जायचंय तर मैदानी चाचणीची गरज नाही. हे परीक्षेवरती अवलंबून आहे. आणि एक नक्कीच सांगेल आपल्या माध्यमातून की स्पर्धा परीक्षेमध्ये क्षेत्र कुठलंही असो तुम्ही निवडा, तुम्हाला हजारो परीक्षा भेटतात. पावलोपरी वाटा तुम्हाला त्या ठिकाणी निर्माण होतात. ही परीक्षा हातातून गेली, दुसरी देता येते, ही संपली, तिसरी देता येते. जागा निघत असतात. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट सर्व नोकऱ्या आपल्यासाठी त्या थांबलेल्या असतात. कोणती घ्यायची ही आपल्यावरती डिपेंड आहेत आणि आपण ते करू शकतो. म्हणजे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असंख्य मार्गाने जातात. जसं नीट आणि IIT करणारे विद्यार्थी फक्त त्यांना तेच असतं की हे नाही झालं तर काही करता येणार नाही. तसं स्पर्धा परीक्षेत नाहीये. असंख्य परीक्षा मार्गावरती आपल्याला भेटणार आहे आणि त्यामुळे निराश होण्याची गरज नाही. जसं तुम्ही म्हणालात की मैदानी परीक्षा या सगळ्या पोस्टसाठी लागू पडत नाहीत, पण ज्या पोस्टसाठी लागू पडतात, बरेच विद्यार्थी आपण असे बघितलेले आहेत की ज्यांना लेखी परीक्षा अगदी व्यवस्थित पार करता येते पण मैदानी चाचणीमध्ये फेल ठरतात. तर मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी म्हणून काय नेमकी मेहनत घ्यायला पाहिजे आणि आहार कसा असायला हवा? मी तर नेहमीच विद्यार्थ्यांना एक सांगत आलेलो आहे की विद्यार्थ्यांनी कमी वयात सुरुवात करावी. 16व्या वर्षी किंवा 18 वर्षी तुम्ही स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली तर ह्या अडचणी येणार ज्या असतात त्या येत नाही. दररोजचा डेली 2 तासाचा सराव सकाळचा आणि संध्याकाळी नंतर काही महिन्यानंतर 1 तासाचा सराव पुरेसा आहे, ज्यात मैदानी चाचणी परफेक्ट बनते. यात असणारे इव्हेंट असतात, रनिंग असेल त्यात 1600 मीटर असतील किंवा 800 मीटर असेल किंवा 100 मीटर असेल, त्यानंतर गोळाफेक असेल किंवा लांब उडी असेल. वेगवेगळे इव्हेंट प्रत्येक भरतीनुसार वेगवेगळे असतात. त्याची तयारी योग्य टेक्निकने, योग्य मार्गदर्शनाखाली जर घेतली तर मैदानी चाचणी मुळात अवघड नाही. पण होतं काय, आपण जर तीच तयारी 21, 22, 25 नंतर सुरुवात केली तर नक्कीच त्या ठिकाणी अडचणी येणार आहेत. म्हणून वेळेला महत्त्व देऊन स्पर्धा परीक्षा म्हटलं की वेळेचं महत्त्व आलंच आणि ते जर जाणलं तर मला वाटतं मैदानी चाचणी अवघड नाही. मैदानी चाचणीबद्दल समजलं. लेखी परीक्षेकडे येऊया. लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम कशा स्वरूपाचा असतो आणि गरुड झेपमध्ये याची तयारी कशी करून घेतली जाते? खरं तर मी लेखी परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एकच सांगेल, आपण जेव्हा स्टेट गव्हर्नमेंटच्या परीक्षेची त्या ठिकाणी तयारी करतो, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या असंख्य नोकऱ्या असतात. याचा पॅटर्न मुळात त्या ठिकाणी 70 ते 80% सारखा असतो. 20% परीक्षेनुसार बदल होऊ शकतो. मराठी व्याकरण विषय आहे तो प्रत्येक परीक्षेला तुम्हाला बघायला मिळेल. गणितासारखा, बुद्धिमत्तेसारखा विषय प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. ह्या मुख्य विषयाकडे जर आपण त्या ठिकाणी लक्ष दिलं
दिलं. त्यानंतर आपण विज्ञानाकडे जाऊया. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र हे जे समाजशास्त्राचे घटक आहेत, ज्यामध्ये आपण सोशल सायन्स म्हणतो, या घटकांकडे जर विशेष लक्ष दिलं ते प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी तितकेच आहेत. काही परीक्षामध्ये वेगळे घटक येतात. जसं आपण त्या ठिकाणी वनरक्षकचा जर विचार केला तर तिथे इंग्रजी व्याकरण वाढलेलं असेल आणि महाराष्ट्र पोलीसला इंग्रजी व्याकरण नसेल. म्हणजे असे विद्यार्थी आहेत ज्यांना इंग्रजी कठीण जाते त्यांनी महाराष्ट्र पोलीस द्यावी, ज्यांना इंग्रजी सोपी जाते त्यांनी वनरक्षक द्यावी, किंवा दोन्ही जरी दिल्या तरीलाही सोपं आहे. फक्त गरज आहे अभ्यासक्रम समजून घेण्याची, योग्य नियोजन करण्याची, योग्य मार्गदर्शन घेण्याची आणि वेळेवरती तयारी करण्याची. या सर्व पॅटर्न मध्ये तुम्हाला या गोष्टी दिसतील. दुसरं सेंट्रल गव्हर्नमेंट बाबतीत बोलेल. सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये तर लाखो पदं निघतात. रेल्वे विभागामध्ये आपण बघतो की त्या ठिकाणी 20,000ची ऍड निघली, 50,000 पदं आहेत, 40,000 आहेत, 30,000 आहेत. हे कधी तुम्ही जर सेंट्रल गव्हर्नमेंटची तयारी करत असाल तर त्या स्टाफ सिलेक्शनचा प्रकार येतो जिथे 40-40, 50-50 हजार पदांची भरती होते. त्यावेळेस आपल्याला ही सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती प्रक्रिया कशी चालते आणि विद्यार्थी नेहमी याच्यातच फसतात. मी पोलीस भरती करतोय, फक्त पोलीसच करेल, तिथे बाकीच्या परीक्षेचा विचार करत नाही आणि अपयश आलं की त्यांना त्या ठिकाणी त्यांचं आयुष्य कुठेतरी संपल्यात असं वाटतं. मला त्या विद्यार्थ्यांना सांगायचंय, ही सर्व मल्टिपल तयारी जर तुम्ही केली तर नक्कीच यश आपल्याला मिळतं. अगदीच. सर, अनेक तरुण तरुणी 100% आपण बघतो सरकारी नोकरीमध्ये जायचं आहे असं स्वप्न उराशी बाळगून असतात. मग 100% सरकारी नोकरी मिळवायची असेल तर मनाची मानसिकता कशी असायला हवी? मी स्पर्धा परीक्षेमध्ये येणारे पालक असतील, आपल्या माध्यमातून बघणारे सर्व प्रेक्षक असतील, यांना एकच सांगेल, स्पर्धा परीक्षेत नोकरी मिळवायचा एकच मार्ग आहे. आपल्याला 3 ते 4 वर्ष मन लावून थांबून तयारी करता आली पाहिजे. आपण जर ब्रेकने स्पर्धा परीक्षा करत असाल, सुट्ट्या खूप जास्त घेत असाल, त्या ठिकाणी अभ्यासामध्ये सातत्य नसेल तर येणाऱ्या संधी आपल्याला त्या ठिकाणी उलकावणी देतील. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत जेव्हा आपण स्टार्ट करतो किंवा एक एम ठरवतो, एक टार्गेट असतं की मला पोलीस बनायचंय, मग पोलीस बनायचंय तर फक्त पोलीस बनायचं ठरवून होणार नाही. त्याची डेडलाईन फिक्स पाहिजे की 3 वर्षात मिळवायचंय, 2 वर्षात मिळवायचंय. त्यात गॅप नकोय. पालकांच्या अति लाड किंवा विद्यार्थ्यांना पालकांचा घराचा मोह, यामध्ये त्याची त्या ठिकाणी जी टार्गेट असतात ते कुठेतरी विचलित होतात. त्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी सांगेल, स्पर्धा परीक्षेमध्ये लागतात कोण? जे विद्यार्थी थांबतात, सातत्य ठेवतात आणि त्यामध्ये त्यांना यशच मिळवायचं हे ठरवलेलं असतं, त्यांना यश मिळतं. मी 70%, 60%, 65% रिझल्ट बघितलेला आहे एका बॅचचा. पण 10% हे मी बघतो की मुलं 2 महिन्यात, 3 महिन्यात, 1 वर्षात, 2 वर्षात सोडतात. त्या ठिकाणी त्या क्षेत्रात थांबत नाही, मग त्यांना यश मिळत नाही. अशा विद्यार्थी आणि पालकांना एकच सांगेल, सातत्याशिवाय काही मिळणार नाहीये. मार्गदर्शन योग्य होत आहे, पण तुम्ही थांबाल तर ते शिक्षक तुम्हाला ते करून देतील. त्यामुळे कंटिन्युटी, तुम्ही रेग्युलर राहणं तितकंच महत्वाचं आहे आणि थांबलं की त्याचं रिझल्टमध्ये परिवर्तन होतं आणि निकाल भेटतो. आणि जे विद्यार्थी आता नेव्ही एअर फोर्समध्ये 2 वर्षात लागतात असंही बघण्यात आलं. 18 वर्ष इकडे कंप्लीट होत आहे आणि एक जॉब आपल्या हातामध्ये. त्यांनी 16व्या वर्षी सुरुवात केली आणि न थांबता तयारी केली, त्यांनी 18व्या वर्षी जॉब मिळवलेला आहे. असे विद्यार्थी सातत्याने लागतात. सर, मला थोडंसं मुलींबद्दल विचारायचंय की मुलींना सरकारी नोकरीमध्ये कशा पद्धतीने संधी असते? खरंच खूप छान प्रश्न आहे. आज मुलींची स्पर्धा परीक्षेत सरकारी नोकरी मिळवण्याची टक्केवारी वाढतच चाललेली आहे. याचं एकमेव कारण आहे, मुलींमध्ये सातत्य असतं. त्यांनी त्यांचं एम ठरवलेलं असतं की मला ही नोकरी इतक्या दिवसामध्ये मिळवायची आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात मुलींची टक्केवारी वाढली. प्रथमतः मी एक सांगू इच्छितो आनंदाने की पूर्वी एनडीए मध्ये अधिकारी पदासाठी मुली जाऊ शकत नव्हत्या, त्यांना त्या ठिकाणी स्थान नव्हतं. पण येत्या 3-4 वर्षामध्ये मुलींना एनडीए मध्ये संधी मिळालेली आहे. अशी एकमेव परीक्षा होती की तिथे मुली नसायच्या. आज तिथे सुद्धा मुली आहेत. म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे अधिकारी मुली बनलेल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात मुलींची टक्केवारी वाढली आहे. पोलीस भरती चालू आहेत. पोलीस भरतीमध्ये किमान 50%, 40% मुलींचं प्रमाण आहे. आज महाराष्ट्र पोलीसमध्ये मुलींची संख्या वाढली. आज नेव्ही एअरफोर्स मध्ये मुलींची संख्या वाढली. ज्या सरळ सेवा आपण ज्याला म्हणतो, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, वरिष्ठ लिपिक, या पदावरती मुलींची संख्या वाढली. एमपीएससीचं प्रमाण देण्याचं प्रमाण मुलींचं वाढलंय. काही प्रमाणात एमपीएससीला खूप मोठा कालावधी लागतो, ग्रॅज्युएशन नंतर परीक्षा देता येतात, तिथं कुठेतरी मुली कमी होत्या, आज त्या सुद्धा वाढलेल्या
पडलेल्या आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जर मुलींनी मनात घेतलं तर मुली कुठल्याही क्षेत्रामध्ये नोकरी मिळू शकतात. आणि मी एक नक्की अनुभव बघितलेला आहे की मुलांपेक्षा मुलीमध्ये सातत्याचं प्रमाण जास्त असतं आणि त्या लवकर त्या ठिकाणी अचीव करतात किंवा ती नोकरी मिळवतात. आणि दोघांनाही मी सांगेल, मुलगा असो की मुलगी, तुम्ही परत एकदा सातत्य ठेवा. स्पर्धा परीक्षा खरंच सोपी आहे, पण ती ठरवणाऱ्यांसाठी, नाहीतर स्पर्धा परीक्षा अवघड मानली जाते. दुसरं, स्पर्धा परीक्षेत यश मिळतंच, आपल्याला मल्टिपल टार्गेट ठेवता आले पाहिजे. या नोकरीमध्ये काय, या नोकरीमध्ये काय, या नोकरीमध्ये काय, कोणती नोकरी त्या ठिकाणी लवकर मिळेल. आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेली संधी त्या ठिकाणी आपल्या हातात असते आणि त्या संधीचं सोनं करणं विद्यार्थ्यावरती, त्या शिक्षकावरती आणि पालकावरती, या तिघांच्या सहयोगाने त्या ठिकाणी ते पूर्ण होतं. त्यामुळे प्रत्येकाला त्या ठिकाणी सरकारी नोकरीत येण्याचा अधिकार आहे. मुलींचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतंय. एक मुद्दा तुम्ही सातत्याने बोलतायत तो म्हणजे अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे. तर आपण बघतो की काही काही विद्यार्थी अगदी 15-15, 16-16 तास अभ्यास करतात. नेमकं अभ्यासाचं नियोजन कसं केलं गेलं पाहिजे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती वर्षापर्यंत आपण थांबलो पाहिजे की आता इतकी वर्ष मला हा अभ्यास करायचा आहे? खरं तर खूप छान प्रश्न विचारला. हा प्रश्न स्पर्धा परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांना पडणार आहे. प्रथमतः आपण सुरुवात स्पर्धा परीक्षेची कोणत्या वयात केली ह्याच्यावरती येईल. आपण जर लवकर सुरुवात केली तर खूप जास्त वर्ष थांबण्याची गरज नाही. दुसरं, जास्त वर्ष का लागतात? आपण वर्ष मोजतो की मी 1 वर्ष दिलं किंवा 2 दिले. त्या 2 वर्षामध्ये 14 तास अभ्यास केलाय, मान्य आहे. पण 14 तास अभ्यास आज केलाय, परत 5 दिवस जर सुट्ट्या घेतल्या तर तो जर आपण अवरेज काढलं तर 2 तास पण अभ्यास दिवसाला येत नाही. किंवा एक महिना सुट्टी पडते, कुठेतरी त्या ठिकाणी घरगुती कार्यक्रम असतील, आई वडिलांचे काही कार्यक्रम असतील, याच्यामध्ये जाणारा वेळ, मित्रपणामध्ये जाणारा वेळ. आज मोबाईलच्या दुनियेमध्ये, मोबाईलमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी दडून पडलेले आहेत. कुठेतरी एखादा ऑनलाईन कोर्स घ्यायचा, अर्ध्या तासाचं लेक्चर असताना अर्ध्या तासामध्ये 10 वेळेस तो प्लॅटफॉर्म सोडून दुसरीकडे जातात. सोशल मीडियाचा वाढलेला वापर, याच्यामुळे सातत्य राहत नाही. आणि मग जर असंच असेल, ज्याचं सातत्य नसेल त्याला 5 वर्षे लागू शकतात, 7 वर्षे लागू शकतात. पण मी अनुभव घेतलाय की 3 वर्षात जर सातत्य असेल, योग्य टार्गेट असेल, योग्य नियोजन असेल आणि या बाकीच्या गोष्टीपासून जर तुम्ही दूर राहिलात तर नक्कीच 3 वर्षामध्ये यश मिळतं. आणि त्यापेक्षा जास्त लागले तर कुठेतरी आपण कमी पडलोय किंवा मार्गदर्शन करणारा कमी पडला, असाच त्याचा अर्थ होतो. पण आपण किती वेळ दिला या पेक्षा किती सातत्याने दिला यावरती रिझल्ट अवलंबून असेल. मला दुसरी गोष्ट आनंदाने सांगावीशी वाटते की गरुड झेपच्या माध्यमातून जेव्हा आम्ही मुलांच्या ट्रेनिंग घेतो तर असं एकमेव ठिकाण असेल की जिथं 6-6, 7-7 दिवस आम्ही मुलांना मोबाईल पासून दूर ठेवतो. तेव्हा हे लक्षात येतं की त्यांचं अभ्यासातलं प्रमाण वाढलेलं आहे. आणि जेव्हा त्यांना संडेला मोबाईल त्या ठिकाणी आईवडिलाला बोलायचं असेल, कुठं जायचं असेल, काय करायचं असेल, तेव्हा मिळतोच. म्हणजे पूर्णपणे बंद नाहीये आणि पूर्ण चालू पण नाहीये. याच्यामुळे अभ्यासक्रमामध्ये वाढ झाली. आत्ताचे जे जेचे निकाल लागलेत एअरफोर्सचे, यामध्ये बघण्यात आलं की वयाचे 18, 18.5 मध्ये त्या ठिकाणी एअरफोर्सचे निकाल मुलींनी काढले किंवा मुलांनी काढले. नेव्ही, MR, SSR चे निकाल आलेत. यामध्ये सर्वात मोठी गोष्ट होती कमी वयात सुरुवात आणि योग्य नियोजन आणि सातत्य. याच विद्यार्थ्यांना यश मिळतं. कदाचित आपण खूप मोठ्या परीक्षेची तयारी करताना आपल्याला वाटतं की मला नोकरी भेटेल की नाही, पण मोठी परीक्षा तयारी करताना खालच्या परीक्षेची कुठली नोकरी मिळतेच. त्यात कुठेही त्या ठिकाणी त्याला एक ना एक नोकरी मिळवण्यामध्ये अडचणी येत नाहीत. सर, मग गरुड झेप अकॅडमीमध्ये स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची दिनचर्या कशी असते? ज्या वेळेस आपण दिनचर्याचा विचार करतो, मी प्रथम पण हेच बोललो की सातत्य पाहिजे. सकाळी 5 ते रात्रीच्या 10-11 वाजेपर्यंत हा ठरलेला वेळापत्रक आहे. त्यात येणारे मार्गदर्शक तुम्हाला उठवण्यापासून, सकाळी मैदानी चाचणी असेल, लेखी परीक्षा असेल, त्यानंतर प्रॅक्टिकल एक्झाम्स असतील, त्यामध्ये तुमचा 11वी-12वीचा अभ्यासक्रम असेल, या सर्वांचे एकत्रीकरण घेऊन जातात. आपलं शिक्षण तितकंच महत्वाचं आहे, त्याबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम तितकाच महत्वाचा आहे. विद्यार्थ्याची मानसिक स्थिती काय आहे, विद्यार्थी किती तास अभ्यास करू शकतो, आला आणि विद्यार्थी 12 तास अभ्यासाला बसला असं कधीच होत नाही. 1-1 तासाने, 15 मिनिटांनी त्याचा
स्टॅमिना म्हणजे आपण बैठक व्यवस्था म्हणतोय ती वाढत वाढत जाते. त्यामुळे विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार अभ्यासक्रम निवडून त्याला तिथपर्यंत नेणं हे शिक्षकाचं काम असतं. आणि यामध्ये लेखी परीक्षा जेव्हा आपण विचार करतो, जेव्हा परीक्षा पडते, कुठलीही भरती चालू होते, तेव्हा त्याची टेस्ट सिरीज आणि हेच यशाचं गणित असतं की तो 50 टेस्ट सोडवतोय, 100-150 टेस्ट, आणि त्यातून त्याला त्याचं वेळेचं नियोजन येतं. इतक्याच वेळामध्ये मला 100 प्रश्नपत्रिका, 100 मार्काचा पेपर सोडवायचा आहे, किंवा किती प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर माझी स्पीड वाढवेल, मला वेळेचं महत्व कळेल. आणि जेव्हा मेरिटचा विचार येतो, कारण स्पर्धा परीक्षा दिली म्हणजे नोकरी नाही, त्यात तुमचं मेरिट लागणार आहे. आपल्याला जागा किती आहेत, त्या प्रमाणात किती मार्क जास्तीत जास्त घेता येईल, याचं नियोजन अगोदर केलेलं असतं. आणि योग्य नियोजनामुळेच जेव्हा भरती होते तेव्हा गुणाची टक्केवारी विद्यार्थ्याची अव्वल स्थानी असते आणि त्यांचा निकाल यादीमध्ये आलेला असतो. तर जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगा? खरं तर मी आज आपल्या माध्यमातून या प्रेक्षकांना एकच सांगेल, आपल्या विद्यार्थ्याचं भविष्य आपल्याच हातात असतं. आणि पालकांना नेहमी 2च प्रश्न विचारले जातात, तुमची तब्येत कशी आहे किंवा तुमची मुलं काय करतात. आपल्याला मुलाला घडवताना त्या ठिकाणी संस्कार आणि योग्य वाट दाखवावी लागेल, योग्य त्याचा रस्ता दाखवावा लागेल आणि टार्गेट द्यावं लागेल. निश्चितच. सर, तुम्ही खूप सुंदर असं मार्गदर्शन केलंय, कारण आता 10वी-12वीच्या परीक्षा झालेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता पुढच्या जे आपलं करिअर आहे त्याची देखील उत्सुकता लागलेली असेल. त्यामुळे तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.